तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण वीर दापोडे विपक्षच्या दिवसाचा जर विचार केला आपण सोनूबाई वडूनवगर टीमनी प्रथम नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि सलामी जोडी पाहतोय आपण वडूनवगर संघाची जोडी खेळपट्टीवर आहे. घनश्याम स्ट्राईकला असेल आणि राजन स्ट्राईकला. पहिला चेंडू राजन याचा पहिला चेंडू चांगला चेंडू होता ड्राईव्ह केलाय ऑन ड्राईव्ह पाहतोय आपण ठीक आमच्या समोर चेंडू ट्रॅव्हल होताना पाहतोय आणि त्यापूर्वी मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल या चेंडूवर पूर्ण करतोय घनश्याम. आणि पहिल्या सामन्यामध्ये एक अतिशय चांगली बॅटिंग केली होती आणि त्या बॅटिंगच्या बळावर मात्र सामना जिंकून दिला होता. आपल्या टीमला एक मोठी धावसंख्या उभी केली होती. राजन पाटील सज्ज होताना क्षेत्ररक्षण जर पाहिलं आपण पॉईंट कव्हर पॉईंट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ स्क्वेअर लेग फाईन लेग या पात्र दिशा दिली सुरेख फटका पण प्लेसमेंट आणि टायमिंग फटक्यामध्ये परफेक्ट नव्हती आणि त्यापूर्वी मात्र एक सिंगल कंप्लीट करतोय बॅटर पाहतोय आपण राजा. व्यक्तिगत स्वतःचं खातं उघडतोय आणि टीमची धावसंख्या पुढे सकते ती 2. याच पाता कडक केडीके लॉफ्टेड फटका उडवलाय हा मिडविकेटच्या वरतून येतोय हा गगनचुंबी षटकार. काय क्लास शॉट पाहिला आपण स्विंग केलं होतं चेंडूला. अजून एक हा धमाका पाहतोय इनफिल्डच्या वरतून झेलवण्यासारखी संभावना दिसत नाहीये पण धावा किती मिळेल. 2 धावा सहज पूर्ण करतोय घनश्याम. क्लास बॅटिंग घनश्यामच्या माध्यमातून पाहतोय आपण. निलेश मोहन जाधव स्टँडमध्ये अजून काही पाठीराखे आपल्या टीमचा उत्साह वाढवण्यासाठी पाहतोय आपण आणि कैशिक पाठीराखे इव्हन जोडी स्टँडमध्ये अजूनही सामन्याचा आनंद घेताना. चांगला चेंडू होता यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन पाहतोय की आपण त्याला पहिले बघायचंय. ओके हम पाणी घेऊन जायचंय. आणि आयुष्यामध्ये खरा प्रेमी खूप महान असतोय. तर जाऊया आपण आणि या पाहतो की क्रिकेट प्रेमी क्रिकेटवर किती प्रेम करतात. याच पाता फटका चांगला आहे की फटका फटलाय चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्वीकारलाय झेल आणि पहिला बॅटरीत मात्र होतोय फेल. जल्लोष साजरा करताना राजन पाटील. तुमच्या सगळ्यांचा बाप आला.
आपलं कॉन्टॅक्ट जबर तुला नाही खबर कधी काही ढगात जाश नव्याच्या वार्ता करून होतो फोटोत चिपकून राश आपलं कॉन्टॅक्ट जबर तुला नाही खबर कधी काही ढगात जाश चला आपण टीम मिटिंग घेऊ नका. तर पहिला धक्का बटला इथे मात्र पाहतो आपण सोनवाई वडून अवघड टीमला एक भरोसेमंद बॅटर घनश्याम इथे मात्र बाद होतोय. बाद होण्यापूर्वी मात्र जर विचारला पण एका चांगली सुरुवात करून देत असं वाटलं होतं. तर पाहतोय आपण धावसंख्या 10 आहे. धावसंख्या 10 आहे. आता मात्र चिंटू व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि टीमच्या माध्यमातून दुसरं षटक कमी कालावधीमध्ये दापोड्या गावातून ज्यांनी कुठलं मोठं नाव कमावलं असेल तो म्हणजे प्रितेश म्हणजे चिंटू चॉकलेटी बॉय दापोडे गावाचा म्हणून ज्याची ओळख आहे खऱ्या अर्थानं. चला वेळ कमी घ्या आपण. फुल टॉस लोअर फुल टॉस 7 रन करण्याचा प्रयत्न फक्त मिळेल इथं मात्र एक सिंगल. एका धावनी टीमची धावसंख्या पाहतोय आपण 11. अंतिम चेंडूवर मात्र विकेट प्राप्त केले राजन पाटील यांनी. जुनं ते सोडफ पाहतोय आपण सातत्याने टीमला घेऊन आतापर्यंत त्यांनी कंट्रोल ठेवलेले दापोडे टीमला. स्ट्राईकला बॅटर पाहतोय आपण आता मात्र खेळण्यासाठी विनीत. लोअर फुल टॉस अप्रतिम चेंडू जवळपास वाईड यॉर्करचा चेंडू फ्लॅटेड चेंडू होता. हवेमध्ये निमंत्रण दिलं की या चेंडूला तू ड्राईव्ह कर आणि त्यामध्ये फटलाय बॅटर्स चांगली उत्तम A1 क्वालिटीची बॉलिंग पाहतोय आपण प्रितेश पाटील यांच्या माध्यमातून. परत फुल टॉस पण यात मात्र फटका चांगला नाही आहे. फंबलिंग पाहायला मिळालं. मिडविकेटवर पाहतोय क्षेत्ररक्षक उभा होता तो कुमार. चांगली बॉलिंग इथं मात्र पाहतोय आपण चिंटूच्या माध्यमातून. 3 चेंडूवर फक्त 2 धावा खर्च करतोय. टीमची धावसंख्या पाहतोय आपण सोनवाई वडून अवघड टीमची एक बाद धावपलकर धावा त्या फक्त आणि फक्त 12. अप्रतिम चेंडू अप्रतिम चेंडू. आता मात्र संघर्ष करावा लागेल इथून मात्र धावसंख्या बनवण्यासाठी सोनवाई टीम या संघाला. राईटामध्ये विकेट मारा करते प्रितेश पाटील. राईटामध्ये विकेट. पुढचा चेंडू प्रितेशचा याच पात्र हवेत आहे पण मिड विकेटच्या डोक्यावरतून पाहतोय आपण. आता मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल काय मात्र
तर निश्चित आत्मविश्वास सांगतोय राजन पाटील यांचा की तुम्ही चेक करा आणि निश्चित हे चेक करताना पाहतोय आपण आणि ज्या गोष्टीचा आत्मविश्वास कुठल्या व्यक्तीला असतो त्याच्यावर पूर्णपणे त्यांना भरोसा होतोय की आपण चांगलं कार्य केलंय. अल्ट्रा मोशनमध्ये दाखवायचं आहे. जर क्लिअर दिसत नसेल मात्र मैदानी पंचावर हे निर्णय सोपवण्यात येईल. आणि परत एकदा चेक करतोय आपण. अरे नाही जे वाचवले त्याचं पण बरोबर आहे ना, त्यांना पण बघू द्या. हा बघ रे बाळा. हे वाचवले वाचवले अरे वर्ष उरवले झाली तर निश्चित दोन्ही टीमचे 12वेत अडवले इथं मात्र चौकार रोखल्या गेलं. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. त्यापूर्वी मात्र धावा किती पूर्ण केल्या पंच? 3 राजाने मरले 3 धावा. यावेळेस पाहता कडक आहे भाई. के डी के फुल पॉवरफुल आणि सक्सेसफुल. खडे खडे तर पहिल्या 3-4 चेंडूवर फक्त 2 त्यांचा मात्र षटकार. पहिल्या आपण शेवटच्या चेंडूवर आता मात्र एक चांगली धावसंख्या सोनवाई वडूनोगट टीमची पाहतोय आपण. टॉस जिंकला तर प्रथम बॅटिंग करताना पहिला धक्का बसला होता. घनश्याम यांनी चांगली दमदार सुरुवात केली होती आणि आता मात्र हा षटकार आले पाहतोय आपण बॅटर विनीतच्या बॅटमधून. धावसंख्या 21. तर व्यक्तिगत स्वतःचा पहिला आणि टीमच्या माध्यमातून 30 षटक टाकण्यासाठी पाहतोय आपण बॉलर हर्षद यांच्याकडे चेंडू सोपवलाय. खेळण्यासाठी बॅटर पाहतोय आपण अजून खेळपट्टीवर राजा सलामीचा बॅटर आहे. घनश्याम मात्र चांगली बॅटिंग केल्यानंतर असं वाटलं होतं की अजून एक चांगली खेळी साकारेल पण मात्र अनुभवी गोलंदाज राजन यांनी फसवलंय आणि एक्स्ट्रा कव्हरकडे एक चांगलं जेल टिपल्या गेलं होतं. चला आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. हर्षद सजवतोय मारा करण्यासाठी. राईटमध्ये विकेट समोर खेळण्यासाठी बॅटर राजा. तर राकेश यांनी झेल टिपला होता एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राकडे. याच पाहता फ्लिकचा फटका पाहतोय आपण. निश्चित एक धाव पूर्ण दुसऱ्या धावची मागणी करताना मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. फक्त आणि फक्त एक सिंगल मिळेल. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 22. 30 षटक प्रगतीपथावर 4 षटकाचा सामना आहे. दोन्ही अतिशय चांगले संघ आपण एकमेकासमोर उभे टाकताना पाहतोय. सोनोवाई वडू नवघर विपक्ष पाहतोय आपण वीरतानाथ दापोडे. एक गाव एक मंडळ. मी दुपारी उल्लेख केला होता जेव्हा वीरतानाथ दापोडे टीम खेळत होती की एक गाव असं आहे की एकच मंडळीच्या नावाने हे गाव आपण सातत्यानं पाहतोय. रेटामध्ये विकेट हर्षद. याच पात्रा फटका पुलचा हवेत आहे पण अप्रतिम झेल पाहायला मिळालं आणि परतीचा प्रवास करावा लागेल. राजन अतिशय चांगला क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची ओळख आहे. धीरज
तर एक सिंगल अतिशय वेगात इथं मात्र कंप्लीट करताना धीरज धुमाळे पाहतोय आपण. एका चांगला क्रिकेटर म्हणजे ओळख आहे आणि सिटी क्रिकेटर जर विचार केला आपण तर रिद्धी सिद्धी स्पोर्ट काले टीममध्ये तो नेतृत्व करतोय. एक युवा खेळाडू पाहतोय आपण धीरज धुमाळे याला. पहिले चेंडू मात्र खातं उघडतोय. टीमची धावसंख्या पुढे सरकते ती इथं मात्र 2 बाद 23. 30 षटक हर्षद अतिशय चांगला हाताळताना पाहतोय. राईट अमोर द विकेट. हो यावेळेस मात्र हा चेंडू चांगला होता. टर्न करण्याचा प्रयत्न, मोठी कट घेऊन चेंडू मात्र गली क्षेत्राकडे फक्त आणि फक्त मिळेल एक सिंगल. टीमची धावसंख्या 24. नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय सोनोवाई वडून अवघड टीमच्या कॅप्टनचं आपण पाहिलं होतं आणि सुरुवात अप्रतिम झाली होती. त्यानंतर मात्र 30 षटकामध्ये चांगली बॉलिंग पाहते आपण हर्षदच्या माध्यमातून. चांगला चेंडू, अप्रतिम अप्रतिम चेंडू. आता मात्र संघर्ष करताना पाहतो या षटकामध्ये. 4 चेंडूचा खेळ झाला आहे. 1 विकेट आणि फक्त 2 धावा खर्च करतोय गोलंदाज हर्षद चौधरी पाहतोय आपण. बॅटिंग करताना हिटमॅन म्हणून ज्याची ओळख आहे. भाऊ पाटील मेन पंच, मॅन फॉर खारबाव. असं वाटते की मैदानाच्या आतमध्ये एक बोलका पुतळा उभं केलं काय, पण आता मात्र हालचाल पाहतोय. यावेळेस पाहता फटका चांगला आहे, फुल पॉवरफुल आणि होते हा सक्सेसफुल. आउट ऑफ पार्क आलाय षटकार अंतिम चेंडूवर. रोहित पाटील आपण लगेच 2 मिनिटाच्या आतमध्ये लगेच कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचे आहे. तर अंतिम षटक टाकण्यासाठी समीर येतोय. रोहित कमलाकर पाटील आपण यायचे. सीधी बात बोल के दिखाया. धावसंख्या जर पहिले आपण 30 आहे. अंतिम षटक प्रगतीपथावर. पहिल्या 5 चेंडूवर असं वाटलं होतं की चांगलं षटक आहे, पण एका षटकाने थोडंसं विश्लेषण बिघडवलं षटकाचं. तर धावसंख्या पाहतोय आपण 30. अंतिम षटक समीरचा प्रगतीपथावर. पहिला चेंडू मात्र हवाई फायर करण्याचा प्रयत्न हवेत आहे. झेल ड्रॉप्स. धावसंख्या 31. लॉस ऑफ 2 विकेट्स. चौथं षटक
हा फटका मात्र हवेत आहे, पण यावेळेस मात्र चांगला प्रयत्न होता, पण मस्तक पे दस्तक. तर निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या जर पहिल्यापैकी चांगली धावसंख्या उभी केलेली आहे. पाहतोय आपण 37. इथून मात्र जर 25 आकडा पार केला मात्र डेंजर झोनमध्ये धावसंख्या जाऊ शकते. आणि अजय घरीत नेहमीच सांगतात, छोटी गेंद खोटी गेंद. लहान चेंडूवर मोठा फटका पाहतोय आपण. आणि आता मात्र धावसंख्या जर पहिले एका डेंजर झोनमध्ये जाताना पाहतोय आपण 43. अजून शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. रोहित पाटील आपण यायचे आहे. ज्यावेळेस पाहता कंट्रोल फुलचा फटका पाहिला आपण नियंत्रित फटक्यामध्ये. आणि त्या दरम्यान फक्त आणि फक्त पाहतो की ते मात्र एक सिंगल. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 44. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावची मागणी करताना पाहतोय अतिशय वेगात थ्रो येतोय, पण धोकादायक ठरू शकतोय. आणि अंतिम चेंडूवर आलाय हा धावचीच्या स्वरूपात विकेट. एक सिंगल. धावसंख्या जर पहिली धावपल करू आता मात्र 45. आणि परत अजय लगातार मला वाटते की हा 40+ नंतर तर 30 सामना की 46 धावा. 47चा टार्गेट परत उभं केलं आहे. तर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आणि प्रत्येक सामन्याला सुरुवात होईल तर आपण ऐकूया या म्हणजे या शेड्यूलचा शेवटचा सामना. आजच्या दिवसातला नाही आहे, कारण दिवस आजचाच आहे. तर रोहित पाटील आपण स्कोरिंगसाठी यायचं आहे. धावसंख्या 46. सॉरी, धावसंख्या 45 आहे आणि 46 धावाचं टार्गेट आहे. 46 धावाचं टार्गेट आहे आणि प्रत्येक सामन्याला सुरुवात होईल तर आपण ऐकूया सदाबहार समालोचक. पण आता मात्र निश्चित थोडंसं मानसिक टेन्शनमध्ये दिसतोय. ओटू द अजय घरात. थँक्यू सो मच सुनील पवार. 46 धावांचं टार्गेट. आजच्या रात्रीतील हा शेवटचा सामना. टार्गेट तसंच खूप चांगलं आपण बघतोय, परंतु प्रतिस्पर्धी संघाकडे चांगली बॅटिंग आहे. वीरतानाजी दापोडे एक मोठं नाव आहे ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, विशेषतः भिवंडी तालुका क्रिकेटचा आपण विचार केला तर. आणि वडुनवगर संघ देखील
अतिशय चांगली टीम आहे. खूप चांगली धावसंख्या त्यांच्या फलंदाजांनी बनवली आहे. मॅच चांगली होईल असं वाटतंय. चला फलंदाज पाठवायचे आहेत खेळपट्टीवर आणि सराव थांबवा. सराव कोणी करू नका. राजन पाटील आणि हर्षद चौधरी ही सलामीची जोडी खेळपट्टीवर आपल्याला आता पाहायला मिळते. हर्षदनं खूप चांगली बॅटिंग केली होती पहिल्या फेरीच्या मॅचमध्ये. 7 बॉल्समध्ये 23 धावांचं योगदान दिलं होतं आपल्या टीमला. दापोडे संघानं मालजीपाडा संघाविरुद्ध निसटता विजय मिळवला होता. मालजीपाडा संघाकडून समीर राऊतनं खूप चांगली बॅटिंग केली होती, परंतु तो एकाकी झुंज देताना दिसला. इतर फलंदाजांची त्याला साथ मिळाली नव्हती आणि राकेशनं जो झेल टिपला होता या स्पर्धेतील सर्वोत्तम झेल स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये डाईव्ह लगावत असताना एका हाताने झेल समाप्त केला होता आणि त्या झेलमुळेच मला असं वाटतंय की दापोडे संघ विजयाकडे पोहोचला. नाहीतर समीर राऊत अतिशय घातक फलंदाज दिसत होता. ज्या प्रकारे त्यांनी 32 धावांची आकर्षक खेळी साकारली होती, तर तो झेल त्या सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला होता. या मॅचमध्ये 46 धावा बनवायचे 4 षटकांमध्ये विजयाकरिता वीर तानाजी दापोडे संघाला. आणि दापोडे संघ जर या मॅचमध्ये जिंकला तर त्यांचा पुढचा सामना मात्र जय बजरंग भिनार संघाविरुद्ध असेल. गतवर्षी आपण बाली ट्रॉफीमध्ये या दोन संघादरम्यान लढत पाहिली होती. दापोडे संघानं सामना जिंकला होता. प्रितेश पाटीलनं खूप चांगली कामगिरी त्या मॅचमध्ये केली होती, मला चांगल्या प्रकारे आठवतंय. परंतु टार्गेट चांगलं सेट करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळेच सोनवाई वडुणोगर संघाला देखील चांगली संधी असणार आहे. गोलंदाजी जरूर चांगली करावी लागणार आहे. पहिलं षटक घेऊन राजा सज्ज होत असताना. चला स्पीडअप करा, खेळ सुरू करायचा आहे. डीप स्क्वेअर लेगला एक खेळाडू तैनात करण्यात आला आहे. तिकडे धीरज आपल्याला पाहायला मिळतो. एक डीप मिड विकेट आहे आणि बाकीचे सर्व खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. पहिला बॉल सामना करतोय राजन. पहिल्याच बॉलवर विकेट करण्याचा प्रयत्न, बॉल खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी होती. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क बनवू शकला नाहीये राजन. डॉट बॉलनं सुरुवात होते ह्या इनिंग्सला. प्रतिषटक आपण बघतोय 11.50ची सरासरी राखायची आहे आणि कंडिशन्स पाहता निश्चित रूपानं हे टार्गेट थोडंसं डिफिकल्ट असणार आहे. आणखी एक चांगला बॉल. यावेळेस बॅटची कट घेतल्यानंतर चेंडू शॉर्ट हँडमॅनला निघून जातोय. चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळते. आणखी एका निर्धाव चेंडूची सांगता होते. सुरुवात फार महत्त्वाची आहे. राजन पाटीलनं पहिल्या मॅचमध्ये 16 धावांचं योगदान दिलं होतं. काही चांगले फटके जरूर खेळले होते, परंतु थोडासा स्ट्रगल देखील करताना तो दिसला होता. या मॅचमध्ये देखील तेच घडतंय. स्ट्रगलिंग चालू आहे. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक बॉल हवेत आहे. फिल्डर डाऊन द बॉल आणि सोपा झेल येते. ड्रॉप होतोय. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये ही चूक घडली आहे. खरं तर अशा परिस्थितीमध्ये झेल टिपणं देखील थोडंसं डिफिकल्टच असणार आहे. सोपा झेल जरूर असा आपण बघायला गेलो तर होता तो, पण अंडर फ्लडलाईट्स खेळाडू खेळतायत
आणि त्यात थंडी देखील फार जास्त आहे. हँड वॉर्मरचा वापर इथे मला नाही वाटत कोणी करत असेल. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जरूर आपण बघत असतो हँड वॉर्मर असतात ते खिशात ठेवतात खेळाडू. ओह व्हॉट अ शॉट. जबरदस्त फटका. हर्षद चौधरीच्या बॅटमधून हा धमाकेदार षटकार. पहिल्या राऊंडच्या मॅचमध्ये जिथे इनिंग सोडली होती हर्षदनं तेथूनच सुरुवात केली आहे. पहिल्याच बॉलवर षटकार. स्वतःभोवती थोडीशी गिरकी घेत असताना स्विबल करत असताना खूप चांगलं टायमिंग त्याने साधलंय आणि बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर ऑन साईडला हा षटकार हर्षदच्या बॅटमधून आलाय. संघाची धावसंख्या 7. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. आणखी एखादा मोठा फटका जर या षटकामध्ये आला तर निश्चित रूपानं चांगल्या स्थितीमध्ये वीर तानाजी दापोडे संघ जाताना दिसेल. परंतु राजाचा प्रयत्न कमबॅक करण्याचा जरूर असणार आहे. राजा देखील एक नामवंत खेळाडू आहे. खोलवा टप्प्याचा बॉल यावेळेस टर्न केलाय. मनगटी प्रहार. चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप स्क्वेअर लेगला. तिकडे धीरज उपस्थित. फक्त एक धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचली 8 या आकड्यावर. एक मोठा फटका आणि इतर चेंडूंवर सिंगल डबल्स जरी येत राहिल्या तरी एका षटकामध्ये 10-12 धावा सहज फलंदाज बनवू शकतात. आणखी एक चांगला बॉल. पुन्हा चेंडू ट्रॅव्हल होतोय धीरजच्या दिशेनं डीप स्क्वेअर लेगला. आणखी एक सिंगल येते आणि याचबरोबर पहिलं षटक समाप्त. वीर तानाजी दापोडे संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते बिनबाद 9. 18 चेंडूमध्ये 37 धावांची आवश्यकता. आस्किंग रेट 12.33 रन्स पर ओव्हर. आणि प्लस पॉईंट आपण बघायला गेलो तर एकही गडी बाद झालेला नाही पहिल्या षटकामध्ये. राजाला यश प्राप्त करता आलं नाही. गोलंदाजी जरूर चांगली केली. फक्त एक थोडासा कमजोर चेंडू पडला होता ज्याच्यावर षटकार ठोकला हर्षदनं. त्या व्यतिरिक्त खूप चांगली गोलंदाजी राजाची पाहायला मिळाली. एकजूट आपल्याला संघ पाहायला मिळतोय. सोनवाई वडुनवघर. आणि आता नवीन षटकाला सुरुवात करेल घनश्याम. पहिल्या फेरीच्या सामन्यातील हिरो घनश्याम. बॅटिंग धुवाधार केली होती आणि गोलंदाजी अतिशय इकॉनॉमिकल षटक त्याने हाताळलं होतं. गडी बाद करता आला नव्हता परंतु खूप चांगला मारा त्याचा राहिला होता. फक्त 4 धावा आपल्या षटकामध्ये घनश्यामनं खर्च केल्या होत्या. 18 चेंडू आणि 37 धावा. सखोल फलंदाजी आहे वीर तानाजी दापोडे संघाकडे. टॉप ऑर्डरचे फलंदाज चांगली कामगिरी देखील करताना दिसत आहेत. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज राजन पाटील. बॉल हवेत आहे. लॉंग ऑनला फिल्डर जज करतोय. प्रयत्न चांगला होता परंतु चेल ड्रॉप. असं वाटलं की षटकार सेव्ह करण्याचा प्रयत्न जास्त होता. खरं तर हा झेल टिपता आला असता गिरीशला. चांगला क्षेत्ररक्षक आहे परंतु चूक घडली आहे. बॉल हातातून निसटलाय आणि सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी हा लकी षटकार आलाय राजन पाटीलच्या बॅटमधून. फार जास्त उंची गाठली होती फटक्यानं त्यामुळेच षटकार मिळणं फार कठीण होतं. सीमारेषे लगत होता क्षेत्ररक्षक. संधी जरूर होती राजन पाटीलला बाद करण्याची परंतु संधीचं सोनं करता आलं नाही गिरीशला. 6 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 15 वर. हो फार दुरून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र स्क्वेअर मारा. वाईड बॉल पाहायला मिळतोय. घनश्याम जरूर थोडासा निराश थोडंसं फ्रस्ट्रेशन आपण बघतोय. ज्या प्रकारे झेल ड्रॉप झाला आणि षटकार गेला त्यानंतर हा स्क्वेअर चेंडू त्याने हाताळलाय. 16 धावा धावफलकावर. अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. 17 चेंडू शिल्लक. यावेळेस स्लोवर डिलिव्हरी होती. बाउन्स थोडा कमी होता त्यामुळेच इनसाइड एज लागली आहे आणि पुन्हा एकदा थोडा दुरून खेळण्याचा प्रयत्न राजन पाटीलचा. राजन पाटीलकडे खूप चांगला पॉवर गेम आहे. हर्षद चौधरी चांगल्या फॉर्ममध्ये आहे. प्रितेश पाटील
चांगल्या चेंडूंवर चांगले फटके खेळणारा फलंदाज दिनेश पाटील, आणखी एक क्लासिक फलंदाज. अशी बॅटिंग लाईनअप दापोडे टीमकडे आहे. हा बॉल टीपमध्ये फील्ड केला जातोय गिरीशकडून. एक धाव मिळते आणि आता धावसंख्या झाली 17. कडाक्याची थंडी आणि त्यामध्ये आपण बघतोय अगदी पहाटेच्या सुमारास हा सामना. 3:35 होत आहेत. अशा परिस्थितीमध्ये क्रिकेट खेळणं एवढं सोपं नाही आहे. लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न होता फ्रंट फुटला येत असताना, परंतु चेंडू बॅटला हुलकावणी देऊन बॅटला फुंकर घालून निघून गेला विकेट किपरच्या हातात. डॉट बॉल येतोय. घनश्याम खूप चांगला गोलंदाज आहे, अनुभवाचा खजिना आहे त्याच्याकडे आणि प्रत्येक बॉलवर त्याच्या प्रहार करणं एवढं सोपं नसणार आहे कुठल्याही फलंदाजासाठी. यावेळेस मात्र ओव्हरपिच बॉल, लॉफ्टेड फटका, हाय अँड हँडसम, इट्स गॉन फॉर अ मॅक्सिमम 6. ग्रेट शॉट बाय हर्षद चौधरी. हर्षदच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा षटकार आणि ह्या इनिंग्समधला तिसरा षटकार. संघाची धावसंख्या आता गरुड झेप घेताना दिसते, जाऊन पोहोचले 23 वर. 23 रन्स ऑन द बोर्ड. अजूनही 23 धावा बनवायच्या आहेत. निम्मा पल्ला पार केला गेलेला आहे आणि अजूनही दुसरं षटक मार्गस्थ आहे. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात येथे वीर तानाजी दापोडे संघाची. विशेषतः हर्षद ज्या पद्धतीनं बॅटिंग करतोय कौतुकास्पद. परिस्थिती कशी आहे, गोलंदाज कोण आहे याचा काही फरक हर्षदच्या फलंदाजीवर पडताना दिसत नाहीये. त्याचा नैसर्गिक खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. एक गोज फॉर अनदर वन. बॉल हवेत आहे, तिकडे फिल्डर उपस्थित. ओ माय गॉड, कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप केली आहे की मॅच ड्रॉप केली आहे? झेल सोडलाय की सामना सोडलाय? बॉल सीमारेषेच्या बाहेर, चौकार. 2 झेल ड्रॉप झालेत आतापर्यंत या इनिंग्समध्ये. आखडते हात आपण बघतोय क्षेत्ररक्षकांचे. थंडी फार जास्त आहे आणि कॅचेस ड्रॉप होत आहेत. कॅचेस विन द मॅचेस, उगाचच म्हटलं जात नाही. फार नुकसान येथे सोसावं लागतंय. एकतर कॅच देखील ड्रॉप झाली आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. स्क्वेअर लेग मध्ये देखील एक कॅच ड्रॉप झाली होती आणि एक गिरीशच्या हातातून देखील जो बॉल निसटला, षटकार गेला, ती देखील कॅच होती. म्हणजे 3 झेल ड्रॉप झालेले आहेत. सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण या महत्त्वाच्या सामन्यामध्ये सोनवाई वडुनवगर संघाच्या खेळाडूंकडून पाहायला मिळतंय. 2 षटकांची समाप्ती झाली. धावसंख्या बिनबाद 27. उर्वरित 12 बॉल्समध्ये 19 धावांची गरज आहे. नव्यानं कुठेतरी आता गोलंदाजांना सुरुवात करावी लागणार आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये गोलंदाजांनी कुठेतरी आपली कामगिरी चोखपणे बजावली होती, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ मिळाली नाही. त्यामुळेच सुस्थितीत आपल्याला पाहायला मिळतोय वीर तानाजी दापोडे संघ. 12 चेंडू आणि 19 धावा असं समीकरण. सर्वच्या सर्व विकेट सुरक्षित आहेत आणि 10 विकेट्स जेव्हा तुमच्या हातात असतात तेव्हा 12 बॉल्समध्ये 19 धावा निश्चित रूपाने तुमचं पारडं थोडंसं जड मानलं जाईल. परंतु अजूनही 2 चांगले गोलंदाज गोलंदाजी करणार आहेत, ज्यामध्ये धीरज धुमाळेला आपण बघतोय. 3ऱ्या षटकासाठी त्याला पाचारण करण्यात आलंय. खूप चांगला वेग आहे धीरजकडे. एक चांगलं षटक निश्चित रूपानं खूप रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि ते चांगलं षटक टाकण्याची जबाबदारी धीरजच्या खांद्यांवर असणार आहे. थोडंसं वॉर्मअप करत असताना स्ट्रायकिंग एंडला फलंदाज राजन पाटील. दोन्ही फलंदाजांनी चांगल्या धावा बनवल्या होत्या पहिल्या मॅचमध्ये आणि या मॅचमध्ये देखील चांगली बॅटिंग ते करतायत. नशिबाची साथ देखील त्यांना मिळते. धीरज पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतो या षटकामध्ये. अजूनही आपण बघतोय की चेंडू आणि धावांमध्ये 7चा डिफरन्स आहे आणि जोपर्यंत लेस दॅन रनबॉल इक्वेशन येत नाही तोपर्यंत फलंदाजांवरचं प्रेशर देखील पूर्णपणे कमी होणार नाही. टप्प्याचा बॉल पुल केलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप मिड विकेटला. तिकडे घनश्याम उपस्थित. फक्त 1 धाव मिळेल. स्ट्राईक रोटेट केली आहे पहिल्या बॉलवर फलंदाज राजननं. 11 चेंडूंमध्ये 18 धावांची आवश्यकता.
ब्रेक थ्रूची खऱ्या अर्थानं आवश्यकता आहे वडुनवघर संघाला. खरं तर विकेट्स मिळायला पाहिजे होत्या मागच्या षटकामध्ये ज्या पद्धतीनं झेल उडाले होते, आणि 2 झेल जे ड्रॉप झाले त्यांच्यावर एकावर षटकार गेला, एकावर चौकार गेला, म्हणजे 10 धावांचं नुकसान तेथेच झालं. आणि आणखी काही नुकसान होऊ शकतंय कारण दोन्ही फलंदाज अतिशय खतरनाक फलंदाज आहेत. धीरजचा पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. सबमरीन डिलिव्हरी, बॉलमध्ये बाउन्स कमी होता आणि लाईन चांगली पाहायला मिळाली. चांगला वेग, बॅट्समन बीट होतोय. 10 चेंडू शिल्लक आहेत, 18 धावांची आवश्यकता. चार चांगले गोलंदाज या टीमकडे देखील आहेत. अजून गिरीश गोलंदाजीला याचा बाकी आहे, त्यामुळेच सामन्यात जरूर आपल्याला रंगत पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल. यावेळेस मात्र मिस टाइम फटका आहे, फटका फसला आहे आणि यावेळेस मात्र चूक होत नाहीये. चांगला झेल विकेट कीपरच्या माध्यमातून अखेर पहिलं यश मिळतंय सोनोई वडुनवघर टीमला. हर्षद चौधरीची खेळी संपुष्टात आली आहे. नवीन फलंदाज लगेच आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना प्रितेश पाटील. सामन्यामध्ये रंगत निर्माण केली आहे गोलंदाज धीरजनं. सामन्याला कलाटणी देणारं त्याचं हे षटक आहे की काय? आत्तापर्यंत तरी चांगली गोलंदाजी त्याने केली. 3 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव खर्च केली आणि अतिशय महत्त्वाचा ब्रेक थ्रू त्याने आपल्या टीमला मिळवून दिलाय. हर्षद चौधरी चांगली बॅटिंग करत होता. 2 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीनं 17 धावांचं योगदान त्याने आपल्या टीमला दिलं. मजबूत पायाभरणी तर त्याने करून दिलेली आहे. आता मात्र नवीन फलंदाज आणि राजन पाटील यांच्या खांद्यांवर मोठी मदार असणार आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत, 18 धावांची आवश्यकता. कमजोर चेंडूची येथे प्रतीक्षा केली जाईल की चांगल्या चेंडूंवर प्रहार केले जातील, हा देखील एक प्रश्न येथे निर्माण झालाय आणि ते पाहणं फार औत्सुक्याचं असणार आहे. खरं तर गोलंदाज ज्या प्रकारचे आहेत वडुनवघर टीमकडे, निश्चित रूपानं फार जास्त कमजोर चेंडू तर त्यांच्याकडून मिळणार नाहीत असं वाटतंय. धीरज धुमाळे होल हार्टेड क्रिकेटर आहे. पुढचा बॉल सामना करतोय प्रितेश पाटील. दुरून बॅट फिरवली आहे, आउटसाइड एज लागली आणि जबरदस्त फिल्डिंग. मार्वलस पीस ऑफ फिल्डिंग, एक्सलंट, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बॅकवर्ड ऑफ द पॉइंट वायडिश गलीमध्ये आपण बघतोय तिकडे फिल्डर उपस्थित आहेत. दिनेश धुमाळे निश्चित रूपानं 3 धावांचं संरक्षण त्याने करून दाखवलं आपल्या टीमसाठी. आता मात्र आपण बघतोय की क्षेत्ररक्षकांनी देखील आपला जो दर्जा आहे तो उंचावलाय. मागच्या षटकापर्यंत फिल्डिंग फार खराब राहिली होती, कॅचेस ड्रॉप होत होत्या. या षटकामध्ये एक चांगला झेल विकेट कीपरनं टिपलाय आणि त्यानंतर खूप चांगली ग्राउंड फिल्डिंग आपण बघितली आहे दिनेशकडून. उत्साह वाढताना दिसतोय खेळाडूंचा. अजूनही बरेचसे पाठीराखे सामन्याचा आनंद लुटत आहेत. ऑनलाईन व्ह्युअर्स देखील आमच्याशी जोडले गेलेले आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत स्वर्गीय काथोड जाधव स्मृती चषक 2023 मध्ये. शेवटचे 8 चेंडू आणि या येणाऱ्या 8 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत 17 धावा. ग्रेट मॅच. हो, खेळण्याचा प्रयत्न नाहीये कारण हा दिशाहीन चेंडू आहे. पंच भाऊ पाटील यांचा वाईटचा इशारा. गोलंदाजाची रणनीती आपण बघतोय की फलंदाजापासून थोडासा चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि आतापर्यंत त्या रणनीतीमध्ये तो यशस्वी देखील ठरलाय, परंतु हा बॉल जास्तच दूर निघून गेला होता. लांबवरचा बॉल होता. एक योग्य निर्णय पंचांचा. धावसंख्या 30. समीकरण 8 चेंडू शिल्लक, 16 धावांची आवश्यकता दापोडे संघाला. दापोडे विरुद्ध वडुनवघर. यावेळेस उंच उडवलाय. दॅट्स अ फाईन स्ट्रोक. बिग वन फ्रॉम राजन पाटील. षटकार. काय जबरदस्त चेंडूची लेंथ पिक करत असताना हा फटका त्याने सजवलाय. थोडासा बॉल मागे पडला होता, लेंथ थोडी छोटी होती, त्याचा फायदा उचललाय आणि काय त्याचे हात फिरतायत आपण बघतोय. बॅटचा स्पीड जबरदस्त होता आणि जसा चेंडू बॅटवर आला तशी त्याच्यावर छाप पडली होती 6 धावांची. हा दुसरा षटकार राजन पाटीलच्या बॅटमधून. जरूर त्याने काही डॉट चेंडू देखील खेळलेले आहेत, परंतु आता संघ चांगल्या स्थितीत जाताना दिसतोय. 36 धावा धावफलकावर आहेत. 7 चेंडूंमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे.
चांगलं षटक सुरू होतं धीरजचं, परंतु या आधीचा बॉल त्याने वाईट टाकला होता आणि वाईट चेंडू टाकल्यानंतर थोडं सायकोलॉजिकल प्रेशर गोलंदाजावर आपोआप निर्माण होत असतं. त्यानंतर कुठेतरी चुका होत असतात. आपण बघतोय की चेंडूच्या लेंथमध्ये बऱ्याचदा किंवा चेंडूच्या लाईनमध्ये थोडीशी चूक घडली होती. खोला टप्प्याचा बॉल यावेळेस ड्राईव्ह केलाय, गॅपमधून बॉल ट्रॅव्हल होतोय, फिल्डर भरपूर दूर आहेत आणि बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. आणखी एक सुंदर फटका राजनच्या बॅटमधून. यावेळेस मिळत आहेत 4 धावा. हा अप्रतिम चौकार, अफलातून शॉट, वाखाणण्याजोगं प्लेसमेंट होतं. फार मोठा गॅप होता ऑफ साईडला, डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर नव्हते, लॉंग ऑफला फिल्डर होते आणि तिथूनच बॉल काढलाय डीप एक्स्ट्रा कव्हर झोनमधून 4 धावांसाठी. अखेर महागडे राहिलं धीरज धुमाळीचं षटक देखील. 3 षटकांची समाप्ती झाली. धावसंख्या 40. 6 बॉल्समध्ये आता 6 धावांची गरज. चला फिल्डिंग लगेच लावून घ्यायची आहे. सहा चेंडू 6 धावा. खरं तर असं इक्वेशन आल्यानंतर जास्तीत जास्त आपण बघितलं की फलंदाजांनी ते इक्वेशन बनवलेले आहेत संपूर्ण स्पर्धेमध्ये, परंतु एखादी मॅच अशी असते देखील ज्या मॅचमध्ये 6 बॉल्समध्ये 6 होत नसतात आणि सरते शेवटी क्रिकेटचा खेळ आहे, याच्यामध्ये काही घडू शकतंय. बॅटिंग खूप छान पाहायला मिळते राजनकडून. हर्षदनं 17 धावांचं योगदान दिलं आणि त्याच्यानंतर तो आऊट झाल्यानंतर मात्र किल्ला लढवताना दिसतोय राजन पाटील. सामन्याची संपूर्ण सूत्रे त्याने आपल्या हाती घेतलेत. आक्रमणाला सुरुवात राजन पाटीलनं केली आहे. प्रितेशकडे सध्या स्ट्राईक, गिरीश पाटीलच्या हातात बॉल. फार मोठी जबाबदारी गिरीशच्या खांद्यांवर. विविधता जरूर पाहायला मिळत असते गिरीशच्या गोलंदाजीमध्ये. चला जास्त सराव आपण करू नका, वॉर्मअप करू नका, तेवढा वेळ नाहीये. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, एक शॉर्ट मिड विकेटला फिल्डर तैनात करण्यात आला आहे. कॅचिंग पोझिशनमध्ये, सिंगल सेव्हिंग पोझिशनमध्ये एक बॅकवर्ड पॉईंट आहे. टप्प्याचा बॉल, बॉलला उडवलाय स्क्वेअर लेगच्या वरून. हा उत्तुंग षटकार, पत्रा बजाव शॉट आणि याचबरोबर हा सामना जिंकलाय वीर तानाजी दापोडे संघानं. 5 चेंडू आणि 9 गडी राखून त्यांनी हा सामना जिंकलाय. मोठा विजय खऱ्या अर्थानं म्हणावा लागेल. मोठं टार्गेट होतं 46 धावांचं. परिस्थिती गोलंदाजांसाठी नंदनवन असताना देखील जबरदस्त फलंदाजी राजन पाटील, हर्षद चौधरी आणि प्रितेश पाटीलची पाहायला मिळाली. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टीम वीर तानाजी दापोडे.